सुख म्हणजे नक्की काय असतं? महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. आता अधिराज निघालेला असतो. त्याच वेळेला त्याला सावरी येऊन म्हणते, की "दाद्या, 1 मिनिट थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे." तेव्हा तो म्हणतो, की "काय झालं? कशाबद्दल बोलायचं आहे? इतकी का घाबरलीस सावरी?" सावरी म्हणते, की "मला जरा पाहुणीबद्दल बोलायचं होतं." तेव्हा तो म्हणतो, की "तिच्याबद्दल? तिच्याबद्दल काय बोलायचं ते इथे सांग की." ती म्हणते, की "दाद्या, सांगण्यासारखं नाही इथं हे." तेव्हा जयदीप म्हणतो, की "हे बघ, इथे काहीही बोलण्यात अर्थ नाही. तुमच्या दोघांचं भांडण लागतं आणि तुम्ही मला सोडवायला सांगता. चल, मी येतो, त्यानंतर आपण बोलूया." मग ती म्हणायला लागते, की "दाद्या, मला सांग, मला वचन दे, की तू लवकरात लवकर येशील आणि माझ्याशी या विषयावर बोलशील." त्यानंतर तो म्हणतो, की "अगं, या सगळ्या गोष्टींसाठी वचन वगैरे कशाला हवं आहे? काहीच गरज नाही आहे सगळ्या गोष्टींची. चल, मी जातो." असं म्हणून तो आता तिथून निघतो. त्यानंतर सावरी ही त्याला जाताना बघतच राहते. अधिराज आता नित्याच्या रेस्ट हाऊसवर पोचलेला असतो. तो आल्यानंतर आता ईशान उभा असतो. ईशान म्हणतो, की "वाह! अधिराज भाऊ, व्हॉट अ टायमिंग! काय परफेक्ट टायमिंगवर आलात तुम्ही." त्यानंतर नित्या येते आणि अधिराजला समोर बघते. अधिराजला समोर पाहून नित्या थक्क होते. नित्याला तो विचारतो, की "काय झालं मॅडम? तुम्ही फोन करून मला बोलावून घेतलात." मग आता ईशान म्हणायला लागतो, की "काय? नित्या, तू ह्याला फोन केला होतास का?" तेव्हा मग नित्या म्हणते, की "हो, मीच फोन केला होता." "नाही, नाही, मी कुठे फोन केला?" असं सगळं ती म्हणायला लागते. तेव्हा तो म्हणतो, की "ठीक आहे, तुम्ही फोन नसेल केला तर मग ठीक आहे, मी जातो." अधिराजला थांबायला सांगते. तितक्यात रेवतीचा फोन येतो. ती म्हणते, की "मॉम बोल." तेव्हा रेवती म्हणते, की "अगं, तुला कळतंय का? शालिनी इकडे आलेली आहे. आता शालिनी ही माझ्या डोक्यावर बसणार. तू एक काम कर, मुंबईला ये लगेच." मग ती म्हणते, की "हो मॉम, मी निघते, थोड्याच वेळात निघते." त्यानंतर आता मुंबईला जायचं असतं. शालिनी आली आहे, ती घरी आली आहे आणि आता तुला तिला भेटलंच पाहिजे. ती कोल्हापूरच्या प्रोजेक्टविषयी नक्की विचारणार असं रेवती म्हणते. नंतर तिला नित्या म्हणते, की "काळजी करू नकोस मॉम, मी बघते काय करायचं आहे ते. मी येते मुंबईला." ईशान म्हणतो, की "काय? मुंबईला जायचं आहे? चल, आपण निघूया. तसंही आपला लाँग ड्राईव्हच होईल. एक काम करतो, मी ना पटकन बॅग पॅक करतो. त्यानंतर मग आपण निघूया." आता अधिराजला तो जायला सांगतो आणि त्यानंतर मग तो आतमध्ये गेल्यानंतर नित्याला वाईट वाटतं. नित्या म्हणते, की "माफ कर अधिराज, मी असं बोलले." तो ईशानसमोर होतो ना, मग मी त्याला काय सांगणार होते, की त्याला मी फोनवर बोलवलंय म्हणून. त्यानंतर अधिराज म्हणतो, की "काय आहे आता? कुठे जायचं आहे?" तेव्हा नित्या म्हणते, की "तू येतोस का माझ्याबरोबर मुंबईला? आपण मुंबईला जाऊया का?" तो म्हणतो, की "कशाला? तुम्ही मला तर बोलवलं नव्हतं ना फोन करून, मग कशाला?" ती म्हणते, की "अरे असा काय राग म्हणतोयस तू? मी तुला सांगितलं ना, मी तुझ्याशिवाय कुणाला फोन करून बोलवणार आहे आणि मला त्याच्यासोबत नाही जायचं आहे. प्लीज तू चल माझ्यासोबत." तेव्हा तो म्हणतो, की "पण तो तयार व्हायला लागलाय." ती म्हणते, की "होऊ देत त्याला तयार, पण मला तुझ्यासोबत जायचं आहे ना. खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि आई खूप चिडली अरे. जर आपण गेलो नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल." म्हणते, की "पण कसं करायचं मला कळत नाही. हा तर आतमध्ये गेलेला आहे तयारी करायला." तेव्हा तो म्हणतो, की "थांबा, एक आयडिया आहे." शालिनी आता तिथे पोचते आणि रेवतीला म्हणते, की "बघ आली मी." रेवती म्हणते, की "व्हॉट अ सरप्राईज. खरंच खूप बरं वाटलं. तू आहेस तशीच आहेस, जराही बदलली नाहीस गं." तेव्हा ती म्हणते, की "हो, जग जरी बदलला ना तरीही शालिनी कधीही बदलणार नाही." असा ती डायलॉग मारते. रेवती म्हणते, की "येस, खरंच तू आहेस तशीच आहे, एकदम डॅशिंग. आणि खरंच खूप बरं वाटलं. मला तुझं एकदम ग्रँड वेलकम करायचं होतं. म्हणून ना मी तुझ्यासाठी खूप छान पार्टी अरेंज केली आहे. खरं तर आज तुझा बर्थडे आहे, आय न्यू इट. म्हणूनच तुझ्यासाठी पार्टी अरेंज केली आहे." तेव्हा ती म्हणते, की "ओके, म्हणजे तू वेलकम बर्थडे पार्टी असं काहीतरी केलं आहेस." तेव्हा ती म्हणते, की "हो." "नित्या कुठे आहे?" असं रेवतीला शालिनी विचारते. तेव्हा रेवती म्हणते, की "हो, नित्या तिथेच आहे." शालिनी विचारते, की "कोल्हापूरच्या प्रोजेक्टचं कामाचं चालू आहे ना, की तिचं असंच काहीतरी उचलबांगडी आहे?" ते म्हणते, की "नाही, काम चालू आहे तुझं. इनफॅक्ट नित्याला मी फोन पण केला आहे, ती येणार आहे." मग आता शालिनी म्हणते, की "हो, मला काहीही करून नित्याला भेटायचंच आहे. त्याच्यासाठीच खास मी एवढी अमेरिकेवरून इकडे मुंबईला आली आहे. तिला भेटलंच पाहिजे मला." तेव्हा मग ती म्हणते, की "हो, काळजी करू नकोस. ती तुला भेटणारच आहे आणि तसं मी तिला बोलवलेलं पण आहे. आणि तिच्यासाठी मी एक गेस्ट वेलकम पार्टी पण अरेंज केली आहे. कसं आहे ना, या पार्टीमध्ये तू सगळ्यांना भेटू देखील शकतील आणि तुझा बर्थडेही असल्याने ही पार्टी अगदी छान होईल." असं ती म्हणायला लागते. मग ती म्हणते, की "हो, पार्टी तर होईलच, पण त्याच्यामध्ये नित्या देखील असली पाहिजे." असं म्हटल्याबरोबर रेवती पटकन चेहरा खाली पाडते. नंतर इथे पाहुणी रडारड करून म्हणते, की "मावशी, हे सगळं काय चालू आहे? तुम्ही माझ्याबद्दल राजशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात?" विमल म्हणते, की "अगं,
पाहुणे कशापायी तू अस्वं गाळायलीस? तात्या पण म्हणतात की अगं असं लहान मुलीवानी रडू नकोस, कशाला रडत आहेस तू? तेव्हा पाहुणे म्हणते की तसं नाही तात्या, अजूनही तुम्ही त्यांचा विषय काढला नाही, त्याला तुम्ही बोलला नाहीत तर समजेल तरी कसं? विमल म्हणते की अगं तू का विचार करतेस या सगळ्याचा इतका? राज काय माझ्या शब्दाबाहेर आहे का? आणि तू कशाला विचार करतेस? राजचं तुझ्यावरच प्रेम असणार, आणखी कोणाचा बी तो विचार करणार नाही. तेव्हा पाहुणे म्हणते की अहो पण विचारलेलं चांगलं आहे ना. तेव्हा लगेच सावरीमध्ये तोंड घालत म्हणते की हो आयडे मला पण असंच वाटते. आपण राजदादाची या गोष्टीवर अगोदर बोलून घेतलं पाहिजे. तेव्हा मग ती म्हणते की तू का असं बोलायला लागलीस आता सावरे? सावरी म्हणते की नाही, खरीच गोष्ट आहे ती. कसं आहे ना, राजदादाच्या मनात नेमकं काय आहे, कोण आहे, हे त्याला विचारून घेतलं पाहिजे. आणि ती असं बोलल्यानंतर लगेच विमल चिडते आणि तिला चिडत म्हणते की काय, हे सगळं काय बोलतेस तू? राजच्या मनात दुसरं नेमकं कोण आहे याचा अर्थ असा काय? नाहीही, असं काहीही असू शकत नाही. कारण राजला मी चांगलंच ओळखून आहे. त्याच्या मनामध्ये पाहुणीच असणार हे मला माहिती आहे. आणि जरी तसं काही असलं ना पाहुणे, तरीही तू घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी असं काहीही वंगाळ होऊ द्यायचे नाही तुझ्या बाबतीत. घाबरू नकोस, असं आता विमल म्हणायला लागते. त्यानंतर इथे ईशान हा दरवाजा वाजवायला लागतो. तो दरवाजा वाजवत नित्या आवाज देत असतो. पण इथे नित्याचा काही आतून आवाज येत नसतो. पाहुणीला शब्द देत विमल म्हणते की हे बघ, काळजी करण्याची गरज नाही. लहानपणापासून तू माझ्याकडे वाढलीस की नाही, तुझा विचार मी करत आलेली आहे नेहमी राजसाठी. मग आता वेडे असं रडायचं नाही. काही झालं तरीही तुझं आणि राजचं लगीन मी लावून देणार आहे, हा विमलचा शब्द आहे आणि काही झालं तरी तो पडणार नाही. सारखा सारखा ईशान दरवाजा वाजवत असतो. तेव्हा शेखरदाजी येतात आणि म्हणतात की अहो साहेब, नित्या मॅडम आतमध्ये आराम करतात की हो, त्यांना ताप आलाय म्हणतो मी. तेव्हा तो आतमध्ये येतो आणि बघतो. नित्या म्हणते की मला ताप आलेला आहे, प्लीज थोडा वेळ थांब. नित्याची आई आता ईशानला फोन करते आणि म्हणते की प्लीज लवकर निघा, इथे शालिनी आलेली आहे. तेव्हा मग नित्या म्हणते की मला ताप आलाय, आपण नंतर बघूया. आणि ती झोपून असते. त्याच वेळेला आता तो निघून गेल्यानंतर नित्या उठते आणि अधिराजला आवाज देऊ लागते. तितक्यात अधिराज हा बेडच्या खालून बाहेर येतो आणि म्हणतो की इथं आहे मॅडम मी. आता अधिराजला बघून नित्या हसायला लागते आणि म्हणते की काय, हे इथे आहेस तू असा? तेव्हा मग तो हळूहळू बाहेर येतो आणि त्यानंतर नित्या म्हणते की अरे तू इथे कसं काय आहेस? तितक्यातच तो म्हणतो की हो मॅडम, अहो काय झालं ना, तुम्ही तिथं लपलेलात म्हणून म्हटलं मी इथं लपावं, कोणाला कशाला संशय पाहिजे. नित्या म्हणते की अरे पण आता काय करायचं, तो तर बाहेर आहे आणि तो मला सारखा सारखा बघायला येणार. मग अधिराज म्हणतो की अच्छा, असा पंगा झालाय काय, थांबा करतो काहीतरी. तो पटकन आता बेडवर जातो आणि उशा रचून ठेवतो आणि त्याच्यावरती पांघरून घालतो. नित्याला म्हणतो की झालं, आता समजा बेस्ट झालं, चला आता आपण निघूया. त्याच वेळेला नित्या म्हणते की बरं चालेल, आता कसं बाहेर जायचं आहे आपण? बाहेर तर तो बसला असेल, कसं निघायचं घरातून? तेव्हा मग तो म्हणतो की बाहेर नाही, पण इथून आपण जाऊया का खिडकीतून? चालेल ना तुम्हाला, जमेल ना? ती म्हणते की तुझ्याबरोबर कुठं जायचं असेल तर खिडकीतून काय, हिमालय पण पार करायला तयार आहे. असं म्हटल्यावर अधिराज हा तिच्याकडे बघतच राहतो. नंतर अधिराज स्वतःच्या छातीवर हात ठेवतो आणि तिथेच बसतो. ती म्हणते की चल अधिराज लवकर निघूया. आणि ती त्याला हाताला धरते आणि दोघंजणही आता बाहेर निघालेली असतात. त्यानंतर इथे घरामध्ये सगळेजण राजची वाट बघत असतात. विमल आता राजला फोन लावत असते, मात्र तो फोन उचलत नसतो. ती वैतागून म्हणते की या राजचं चाललंय तरी काय, हा कुठे गेलाय, काही फोन वगैरे करायची पद्धत आहे की नाही, एकतर याचा फोन पण लागत नाही. तेव्हा सावरी म्हणते की अगं त्या लवलीला फोन लाव की. तेव्हा विमल म्हणते की अगं लवलीला फोन लावल्याशिवाय आहे का मी? तितक्यातच लवली समोरून येतो आणि ती म्हणते की काय तुझा फोन कुठे ठेवला आहेस, जाळायस की काय? तेव्हा तो म्हणतो की अगं काय करणार मावशे, फोन ना चार्जिंगलाच लावायचा राहिला, थांब लावून येतो. ती म्हणते की थांब आता इथंच गपचूप, सांग मला आधी तुझा तो राजदा कुठं गेलाय? त्याला काय घरातली पद्धत बिद्धत माहीत आहे की नाही? सांगायचंय घरात हे पद्धत असते की नाही? आम्ही आपली जीव टांगणीला लावून इथेच घरात त्याची वाट बघतोय ना. तेव्हा लवली म्हणतो की अगं मावशे, तो बाहेर कोल्हापूरला गेलाय. कोण तो आमचा मित्र आहे ना, त्याचा म्हणे अपघात झालाय, म्हणून तो त्याच्या मदतीला गेलाय. लवलीला ती विचारते की नक्की मित्राचा अपघात झालाय की आणखी कोणाबरोबर गेलाय? लवली म्हणतो की नाही, तशी मला न्यूज मिळाली, ती मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर पाहुणे विचार करू लागते की नेमकं काहीतरी भानगड आहे, ही अशी भानगड शोधून काढायला पाहिजे. तर लवली म्हणतो की तू चावरे चहा देतेस काय मला? तेव्हा सावरी म्हणते की नाही, तुझं तू बघ. मग तो चहा प्यायला जातो आणि त्यानंतर पाहुणी विचार करते की काहीतरी मला नक्कीच बघितलं पाहिजे, काहीतरी गंडवणं चाललंय. एकतर हा लवली खोटं बोलतोय, नाहीतर राज. आता इथे बाहेर दारू पीत ईशान बसलेला असतो आणि तितक्यातच त्याचा फोन वाजतो. पाहुणे ओरडतच म्हणते की काय नित्या कुठे आहे, जरा बघतोयस का? तेव्हा तो म्हणतो
की कशाला ओरडतेस माझ्यावर? माझ्यावर आवाज ओरडायचा नाही हा, खाली आवाज करून बोल माझ्याशी. तेव्हा मग आता ती म्हणते की तसं नाही, इथं राज गायब झालाय म्हणून म्हणते, की नित्या तरी तिथं जागेवर आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो, नित्याला बरं नाही आहे, ती झोपली आहे. मग तो म्हणतो की तिला आता मी डिस्टर्ब नाही करणार, तिला ताप आलेला आहे. तेव्हा पाहुणी म्हणते की जा जा, पहिले जाऊन बघ काय आहे ते. तेव्हा तो जाऊन बघतो, तेव्हा उशा रचून ठेवलेल्या असतात. तो म्हणतो की यू आर सो व्हेरी राईट पाहुणे. तेव्हा आता तिथे पाहुणी पण वैतागते. नंतर नित्या आणि अधिराज दोघंही गाडीतून निघालेले असतात. नित्याला तो म्हणतो की हे काय आहे, हे काय आणलंयस तू? तेव्हा नित्या म्हणते की अरे हा केक आहे, त्या शालिनीला वेलकम करायचं ना म्हणून घेतलाय. आणि एकतर मला उशीर होतोय म्हणून मम्मा माझ्यावर भडकली असणार, तर हा केक दाखवला तर तेवढं तरी तिला बरं वाटेल. अशा फॉर्मॅलिटीज आवडतात तिला म्हणून हे केलंय. त्यानंतर तो विचारतो की काय नाव आहे त्यांचं? ती म्हणते की शालिनी शिर्के पाटील. तेव्हा तो म्हणतो की शालिनी शिर्के पाटील हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. आता तिला भेटलो ना की तिला विचारतो की तुमचं नाव कुठेतरी ऐकलंय मी. नाईस टू नाईस व्हेरी मीट यू. तेव्हा ती म्हणते की अरे असं नसतं म्हणायचं, नाईस टू मीट यू असं म्हणायचं असतं. त्यानंतर ती म्हणते की हो, आता आपल्याला लवकर निघालं पाहिजे. नंतर इथे जोगतीन म्हणते की झालं, आता सगळेजणं सगळे धागे एकत्र आलेले आहेत. आता देवी तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता सगळ्यांची एकमेकांसोबत भेट होणार. इथे रेवतीने छान अरेंजमेंट्स करून ठेवलेले असतात आणि संध्याकाळी ती अनाउन्समेंट करते की आपण आज या पार्टीसाठी जमलोय, कारण या पार्टीमध्ये एक मोठी व्यक्ती येणार आहे, ती म्हणजे शालिनी शिर्के पाटील. आता इथे देवी आईने हे सगळं घडवलेलं असतं. जोगतीन तिच्यापाशीच बसलेली असते आणि म्हणते की हे सगळं आपली देवी आईच घडवून आणते आणि तू आता तुझ्या भक्तांचा नेहमी हिशोब करत असतेस. सगळं आता तुझ्या समोर आलं आहे. त्यानंतर आता माई जोरजोरात देवीची घंटा वाजवत असते. इथे माई ही त्रासात असते, मात्र शालिनीच्या पापांचा हिशोब आता भरत आलेला असतो आणि तिच्या पापाचा घडा देखील भरत आलेला असतो. समोरूनच आता शालिनी मोठ्या दिमाकामध्ये आलेली असते, तर नित्या आणि अधिराज देखील आता त्या पार्टीमध्ये पोहोचलेले असतात आणि नित्याच्या हातामध्ये तो केक असतो. च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याने त्या केकवर हॅपी बर्थडे शालिनी वहिनी फ्रॉम जयदीप अँड गौरी असं लिहिलेलं असतं. हे बघितल्यानंतर आता मात्र शालिनी खूपच घाबरते आणि मोठी तलवार घेऊन ती त्या केकवरती फिरवायला लागते. आणि त्या केकवर तशी तलवार फिरवत असताना नित्या आणि अधिराज तिच्या समोर येतात आणि त्यांना समोर पाहिल्यावर ती बघतच राहते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.